अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, आपणास माहितीच असेल की आता लवकरच आपल्या होळी हा सण येणार आहे. आता खूप लोकांना प्रश्न पडला की होळी नेमकी कधी आहे, सोबत आपली धुलीवंदन सुद्धा कधी साजरं करायचं आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजेच की आपल्याला माहिती असेलच की यंदा 2026 मधलं पहिला चंद्रग्रहण आपल्याला यंदा दिसणार आहे. ते होळीच्या वेळेसच असणार आहे चंद्रग्रहण. मग आता हे भारतामध्ये सुद्धा हे दिसणार आहे, त्यामुळे आपण त्याचे वेद नियम सर्व काही पाळायचे आहेत. त्यामुळे आपल्याला चंद्रग्रहण नेमकं कधी दिसणार आहे याबद्दल देखील खूप लोकांना प्रश्न आहे. सोबत त्याचा ग्रहण स्पर्श काळ असेल, पुण्यकाळ असेल, सूतक काळ असेल, नियम काय पाळायचे आहेत, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती असेल, लहान मुलं, सर्वांनी नियम अटी कुठल्या पाळायच्या आहेत ग्रहणातल्या, संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, होळी हा सण आपल्यास माहिती असेल की होळी हा सण म्हणजेच काय, वाईटावर चांगल्याचा विजय प्राप्त करण्याचा दिवस. आपल्यातल्या स्वतःमधल्या असेल, आपल्या आयुष्यातल्या असेल, सगळ्या वाईट गोष्टी या होळीमध्ये आपण जाळून टाकायच्या असतात आणि चांगल्या गोष्टींना आपण स्वीकार करायचा असतो. तर मंडळींनो, होळी हा सण म्हणजेच काय, तर या होळी हा सण केव्हा साजरा होतो, ज्या वेळेस हुताशनी पौर्णिमा तिथी ही सुरू होते आणि संपते, त्या काळामध्येच आपला हा होळी हा सण साजरा होत असतो. आता होळी हा सण म्हणायला गेलं तर बघायला गेलं तर आता आपली नेमकी सुरुवातीला आपण बघूया की होळी हा सण म्हणजे हुताशनी पौर्णिमा कधी चालू होती आहे आणि कधी संपणार आहे. त्यानंतर आपण होळी कधी साजरी करायची आहे नेमकी, किंवा होळी कधी पेटवायची आहे, कारण की चंद्रग्रहण आहे, त्यामुळे होळी नेमकी कधी पेटवायची हा सुद्धा प्रश्न असणार आहे. तर सुरुवातीला आपण बघूयात की हुताशनी पौर्णिमा तिथी कधी प्रारंभ होते आहे. तर सर्वप्रथम पौर्णिमा प्रारंभ 2 मार्चला सोमवार आहे. या दिवशी सायंकाळी 5:56 हुताशनी पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि 3 मार्चला 2026 मंगळवारी सायंकाळी 5:08 ही हुताशनी पौर्णिमा संपणार आहे. आता चंद्रग्रहण जे भारतामध्ये दिसणार आहे यंदा, या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण ते 3 मार्च 2026 ला सायंकाळी रात्री दिसणार आहे चंद्रग्रहण. त्यामुळे आपल्याला होळी हा जो सण आहे तो 2 मार्चला साजरा करायचा आहे. होळी जी पेटवायची ती आपल्याला 2 मार्चला संध्याकाळीच पेटवायची आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की ताई, आपण बघायला गेलं तर सूर्योदयाच्या तिथीनुसार आपण त्या दिवशी, ज्या दिवशी सूर्योदय तिथी आपल्याला दिसते, सूर्योदयाला तिथी दिसते, त्या दिवशी आपण तो सण साजरा करतो, तर किंवा ती तिथी आपण ग्राह्य धरतो. पण असं धर्मसिंधू ग्रंथामध्ये सांगितलं गेलं आहे की आपल्याला 3 मार्चला सायंकाळी संध्याकाळी चंद्रग्रहण असल्या कारणामुळे आपल्याला 2 मार्चलाच होळी हा सण साजरा करायचा आहे. आणि दुसरं कारण म्हणजेच 2 मार्चला सायंकाळी 5:56 पौर्णिमा तिथी सुरू होते आहे आणि मंगळवारी 3 मार्चला सायंकाळी 5:08 म्हणजे 5 वाजताच पौर्णिमा तिथी संपते आहे. मग आपल्याला होळी सुद्धा जो सण साजरा करायचा असतो तो पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आपण ती होळी पेटवायची असते, पूजन करायचं असतं. त्यामुळे योग्य निर्णयानुसार 2 मार्चला सोमवारीच आपल्याला होळी पेटवायची आहे, होळी हा सण साजरा करायचा आहे. ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. आता दुसरी गोष्ट म्हणजेच आपल्याला सांगायला गेलं तर ग्रहस्थोदिक चंद्रग्रहण जे भारतामध्ये यंदा दिसणार आहे आणि 2026 मधलं पहिलं चंद्रग्रहण असणार आहे. तर नेमकं ते कधी आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 मार्चला संध्याकाळी हे असणार आहे चंद्रग्रहण. आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतो म्हणजेच काय, तर या ग्रहणाचा जो ग्रहण स्पर्श काळ आहे तो नेमका कधी चालू होतोय, संपतो आहे, मोक्ष काळ काय आहे, पुण्य काळ काय आहे, सगळ्यात महत्त्वाचा सूतक काळ जो आपल्याला ग्रहणाच्या 9 तास आधीपासूनच पाळायचा असतो, तो कधीपासून पाळायचा आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजेच गर्भवती महिला आहेत, प्रेग्नेंट महिला आहेत, लहान मुलं आहेत किंवा वयस्कर मंडळी, आजारी व्यक्ती आहेत, त्यांनी आपली कशी काळजी घ्यायची आहे आणि काय त्याच्यावर आपल्याला गोष्ट म्हणजे काय आपण नियम पाळायचे आहेत याबद्दल आता माहिती बघूया. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजेच, तर आपल्याला धर्मसिंधू या ग्रंथातील वचनानुसार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 मार्चला चंद्रग्रहण असणार आहे संध्याकाळी. आता ग्रहण स्पर्श काळ जो आहे तो 3 मार्चला दुपारी 3:20 हा ग्रहण स्पर्श काळ सुरू होतो आहे. 3 मार्चला दुपारी 3:20. तुम्हाला इथे मी टिप सुद्धा स्क्रीनवर करून देईल. त्यानंतर ग्रहणाचा मोक्ष काळ जो असणार आहे तो संध्याकाळी 3 मार्चला संध्याकाळी 6:46 पर्यंत असणार आहे. तुम्हाला आता ग्रहण स्पर्श काळ सांगितलं आणि मोक्ष काळ देखील सांगितलं आहे. आता ग्रहणाचा म्हणजेच ग्रहस्थिती चंद्रग्रहणाचा पुण्यकाळ जो आहे तो 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 पासून ते 6:46 पर्यंत पुण्यकाळ असणार आहे. आता ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधीपासूनच आपल्याला सूतक काळ पाळायचा असतो. तर तो सूतक काळ कधीपासून पाळायचा, तर तो 3 मार्चला सकाळी सूर्योदयापासून ते आपल्याला संध्याकाळी 6:48 पर्यंत पाळायचा आहे सूतक काळ. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला आता हे जे ग्रहणाचं सूतक काळापासूनच आपल्याला किंवा ग्रहण स्पर्श काळ जरी सुरू झाला तरी सुद्धा आपल्याला
ग्रहणाचे वेद नियम पाळायचे असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आता आपल्या घरामध्ये जे काही आपण अन्न शिजवलेलं वगैरे असतं, कारण की आता संध्याकाळी ग्रहण वगैरे असणार आहे. ग्रहण स्पर्श आपलं दुपारीच 2:15 चालू होत आहे. त्याच्यामुळे त्याच्या आधीच आपण तुम्ही दुपारचं जेवण वगैरे असेल, काहीतरी शिल्लक राहिलं असेल, दूध वगैरे असतं, प्यायचं पाणी वगैरे असतं, त्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला सकाळी सूर्योदयापासूनच तुळशीपत्र ठेवून द्यायची आहेत, जेणेकरून ग्रहणाचे काही दोष किंवा वाईट परिणाम त्याच्यावर होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. आता जास्तीत जास्त प्रमाणात आपण तुळशीपत्र आदल्या दिवशीच आणून घ्यायचं आहे, होळीच्या दिवशी. तर आता ते झाल्यानंतर आता आपल्याला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रहण स्पर्श काळ थोडासा आपल्या तिथून ग्रहण स्पर्श काळापासून ते तुम्ही पुण्य म्हणजे ग्रहण सुटेपर्यंत तुम्ही नियम पाळू शकता. गर्भवती महिला, आजारी व्यक्ती, असं मी का म्हणते आहे, कारण की आता गर्भवती महिला म्हटलं, प्रेग्नेंट महिला म्हटलं तर प्रत्येकीची तब्येत ही ठणठणीत असेलच असं नाही. कारण की प्रेग्नेन्सी ही खूप काही लोकांना खूप प्रयत्न करून राहिलेली असते, डॉक्टरांची ट्रीटमेंटनुसार राहिलेली असते, त्याच्यामुळे त्यांना बेड रेस्ट असतो, गोळ्या औषधं चालू असतात. त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टरांचं सजेशन घ्या, किंवा ग्रहण काळ आहे तर सूतक काळापासूनच आम्ही त्याच्यामध्ये मग गोळ्या औषधं खाऊ शकतो का, किंवा प्रेग्नेंट असणार आहे, भूक लागू शकते, त्याच्यामुळे खाण्याचं टायमिंग आम्ही काय पाळावा, तुम्ही नक्कीच डॉक्टरांचं सजेशन घ्या. आजारी वयस्कर व्यक्ती, घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल, तिथे सुद्धा डॉक्टरांचं सजेशन घेऊनच तुम्ही तुमच्या गोळ्या औषधं जेवणाचा वेळ तुम्ही ठरवू शकता. कारण की तब्येत अगोदर जास्त महत्वाची. ग्रहणातले तुम्ही थोडेफार जे मी आता नियम सांगेल ते नियम जरी पाळले तरी सुद्धा चालणार आहेत. फक्त मनामध्ये भीती ठेवू नका कुठल्या गोष्टीची, सर्व काही चांगलंच होणार आहे. फक्त आपला नियम तेवढे व्यवस्थित पाळा. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता जर समजा तुमची प्रेग्नन्सी मध्ये तब्येत खूप ठणठणीत आहे, चांगली आहे, मस्त आहे, वयस्कर व्यक्ती किंवा घरामध्ये काही आजारी व्यक्ती नाही आहे, तर त्यांनी सूतकाळ म्हणजे सूर्योदयापासूनच सकाळी सूर्योदयापासून आपल्या 3 मार्चला सूतकाळ चालू होत आहे, तेव्हापासून किंवा ग्रहण स्पर्श काळ सुरू झाल्यापासून आपल्याला सर्व नियम पाळायचे आहेत. ते म्हणजेच काय, तर सर्वप्रथम गर्भवती महिलांनी काय करायचं आहे, एका जागेवरच बसायचं आहे, किंवा तुम्ही घरामध्ये चक्रा जरी मारला इकडून तिकडून तरी सुद्धा चालेल. कारण की तेवढा 2-3 घंटे आपल्याला एका जागेवर बसणं सुद्धा अवघड होऊ शकतं गर्भवती महिलांना. त्यामुळे सांगते आहे, त्यामुळे आपल्या तुम्हाला या ग्रहण काळामध्ये ग्रहण स्पर्श काळ सुरू झाल्यापासून तुम्हाला गर्भवती महिलांनी काही चिरायचं नाही आहे, काही कापायचं नाही आहे, स्वतःची वेणी घालायची नाही, कोणाची दुसऱ्याची पण सुद्धा वेणी घालायची नाही आहे, केस विंचरायची नाही आहेत. सोबतच तुम्हाला झोपायचं नाही आहे ग्रहण काळामध्ये, काही खायचं सुद्धा नाही आहे तुम्हाला ग्रहण काळामध्ये. गर्भवती महिलांनी पायाची आढी करून सुद्धा बसायचं नाही आहे, तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत. सोबतच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चाकूने विळीने सुद्धा काही कापायचं नाही आहे. आणि अजून तुमच्या घरातले जे काही वयस्कर मंडळी असतात, अनुभवी व्यक्ती असतात, त्यांना सुद्धा तुम्ही विचारा की अजून कुठले नियम पाळू शकतो आम्ही याच्यामध्ये ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी, तर नक्कीच ते नियम फॉलो करा. कारण की ते तुमच्या काळजीपोटीच आणि चांगल्यासाठीच आहे, म्हणून सांगते आहे. अजून त्याच्यामध्ये काही जर तुमच्या घरच्यांनी सांगितलं तर नक्कीच ते फॉलो करा तुम्ही. फक्त टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करायची नाही, सगळं काही व्यवस्थित होतं. जे नियम सांगितले आहेत किंवा गोष्टी सांगितल्या त्या नियम फक्त मनापासून तुम्ही ते पाळायचा प्रयत्न करा. आता तुम्ही चक्रा मारू शकता, किंवा ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी स्तोत्र मंत्र पठण करा. एखादं चांगलं पुस्तक तुम्ही वाचू शकता, किंवा तुम्ही पोटावर हात ठेवून मंत्र स्तोत्र पठण करू शकता, जेणेकरून बाळावर सुद्धा योग्य त्याचे व्हायब्रेशन्स पोहोचतात त्याचे बाळापर्यंत. सोबत तुम्ही मोबाईलवर किंवा डेकवर लावून द्या एखादं चांगलं तुम्हाला जे सॉंग्स म्हणजे म्युझिक एखादं आवडत असेल, किंवा तुम्ही स्वामी समर्थ किंवा तुमच्या गुरूंचा जो काही मंत्र आहे तो तुम्ही लावून द्या, किंवा तारक मंत्र आहे, स्वामींचे मंत्र स्तोत्र आहे ते तुम्ही लावून द्या. ते तुम्ही ऐकत राहा आणि फक्त रिलॅक्स बसा एका जागेवर, काही सुद्धा करायचं गरज नाही आहे. एवढे जरी नियम पाळले तरी सुद्धा चालणार आहे, फक्त मनातून भीती काढायची आहे आपल्याला. आता ग्रहण तुम्हाला सांगितलं, ग्रहण सुटल्यानंतर आपल्याला काय करायचं, घरातल्या सगळ्या व्यक्तींनी आंघोळ करायची आहे. आपल्या आंघोळच्या पाण्यामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल थोडं थोडं टाकून आंघोळ सगळ्या घरातल्या व्यक्तींनी करायची आहे. घर पूर्ण झाडून पुसून स्वच्छ करून घ्यायचं आहे. जे प्यायचं पाणी आपण ग्रहण काळामध्ये तुळशीपत्र ठेवलं होतं ते सुद्धा ओतून द्यायचं आहे. नवीन प्यायचं पाणी आपण भरू शकता. सोबत बाकीचे जे आपण तुळशीपत्र ठेवलं होतं दुधावरती किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या आपण टाकू देऊ शकत नाही, ते सुद्धा आपण तुळशीपत्र काढून टाकून द्यायचे आहेत आणि आपण त्याचा वापर करू शकतो. आणि नंतर ग्रहण सुटल्यावरती सुद्धा आपल्याला आपले देवघरातले देव सुद्धा धुवायचे आहेत आणि देवपूजा देखील आपल्याला करायची आहे. ग्रहण सुटल्यानंतरची गोष्ट सांगते मी तुम्हाला. पण ग्रहण काळामध्ये होईल तेवढं जास्तीत जास्त नामस्मरण, सेवा, स्तोत्र, मंत्र पठण करा. खूप चांगलं असणार आहे आणि चांगल्याच गोष्टी तुम्ही त्यावेळेस स्मरण करा, ऐका. आजारी व्यक्तींनी सुद्धा आपली या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ग्रहण स्पर्श लागल्यापासून काही खायचं नाही, प्यायचं नाही, काही सुद्धा नाही. आपली फक्त तब्येतीची काळजी घ्यावी, वयस्कर मंडळींनी आणि लहान मुलांनी सुद्धा. तर अशा प्रकारे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्कीच त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे
होळी आपल्याला पेटवायची असेल तर ती 2 मार्चला संध्याकाळी पेटवायची आहे. होळी हा सण 2 मार्चला साजरा करायचा आहे आणि धुलीवंदन आपल्याला 3 मार्चला आपल्याला दिवसभर साजरा करता येईल. पण ग्रहण स्पर्शाच्या आधीच सर्व काही करून घ्या, धुलीवंदन साजरा करून घ्या. त्यानंतर आपल्याला चंद्रग्रहणाचे नियम पाळायचेच आहेत. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.